बघता बघता 2026चा एक महिना आज कंप्लीट झालेला आहे. एक महिना तुमचा कसा गेला असेल तुम्हालाही माहित नाही, कारण दिवस तुमचे खूप फास्ट जात आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुमच्याजवळ जास्त वेळ राहिलेला नाही आहे. 11 फेब्रुवारी लवकरच येणार आहे आणि 11 फेब्रुवारी पासून जवळपास सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड सुरू होतील असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि ग्राउंड जरी सुरू झाले तर तुम्हाला तयारी करायची आहे. आणि तयारी करत असताना विद्यार्थी मित्रांनो कुठंच हार मानायची नाही, कारण तुम्ही जर एकदा क्वालिफाय झाले तर तुमचा इथं भविष्य बदलू शकतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण हजारो विद्यार्थ्यांना मागं पाडलं पाहिजे, तर एकमेव पर्याय तुम्हाला काय आहे तर ते आहे लेखी. लेखीमध्ये काही प्रश्न असे असतात जिथे तुम्हाला हजारो विद्यार्थ्यांना मागं पाडता येते. आणि ते कोणते प्रश्न आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपण नफातोटा हा टॉपिक पाहत होतो. नफातोटा टॉपिकवर आपण ऑलरेडी एक पार्ट टाकलेला आहे बेसिक पासून. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, कारण बेसिक पासून तुम्हाला सर्व काही त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. आजचा आपला दुसरा भाग असेल, पार्ट 2 असेल. बघा, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा महत्वपूर्ण टॉपिक आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 प्रश्न विचारतात. मग आज थोडस नेक्स्ट लेवलचे क्वेश्चन पाहणार आहोत, परंतु तुम्हाला सोडवता येतील. पण सोडवताना पहा, ज्या विद्यार्थ्यांना ते समजत नाही ना, ते असे हजारो विद्यार्थी तुम्हाला इथून काय करतील, तर तुम्हाला इथं तुमचं प्रॉफिट मिळवायसाठी तुम्हाला हे उदाहरण पूर्ण पाहायचे आहेत. कशा पद्धतीने हा व्हिडिओ जर संपूर्ण एकदा पाहिला तर तुमचा प्रॉफिट होईल आणि त्यांचा लॉस होईल, म्हणजे नफा तोटा ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चला तर मग 100% गॅरंटी देतो मी तुम्हाला की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे प्रश्न जे आहे परीक्षेमध्ये 100% पाहायला भेटतात. पहिलाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. आजचा टाईप क्रमांक 6 आहे. बघा, ऑलरेडी आपण 5 टाईप अपलोड केलेला आहे. प्रत्येक टाईपवर 2 उदाहरणं आपण इथं पाहत असतो. आजचा हा 6वा टाईप आहे. बघा, 11वा प्रश्न काय म्हटलेला आहे, 60 रुपये डझन दराने 3 डझन संत्री खरेदी करून 4 रुपयाला 1 याप्रमाणे विकली तर शेकडा तोटा किती. बघा, इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांना काढता येते. बघा, बरेचसे विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर काढता येत नाही, परंतु मी तुम्हाला इथं समजून सांगतो. बघा, इथं आपल्याला खरेदी किंमत खूप महत्वाची राहते, विक्री किंमत खूप महत्वाची राहते. बघा, एकदा मी तुम्हाला सूत्र समजून सांगतो. इथं राहील खरेदी किंमत, मी खज लिखतो, खरेदी किंमत शॉर्टकट लिहितो खरेदी. त्याच्यानंतर इकडे राहील छेदात 100 बरोबर, इथं राहील विक्री किंमत, छेदात राहील शेकडा नफा किंवा तोटा, शेकडा नफा किंवा तोटा. बघा, जर तुम्ही आज पहिल्यांदा हे व्हिडिओ पाहत असाल, म्हणजेच पहिल्याचा व्हिडिओ जरी नाही पाहिला तरी आजचा व्हिडिओ पाहून घ्या आणि नंतर तुम्ही समोरचा व्हिडिओ बघा. या सूत्रावरून आपण संपूर्ण टॉपिक सोडवणार आहोत. एकच सूत्र आहे आणि एका सूत्रावरून आपण सर्व टॉपिक क्लिअर करत असतो. बघा, 60 रुपये डझन प्रमाणे 3 डझन संत्री खरेदी करून, आता आपल्याला खरेदी किंमत माहित नाही, खरेदी किंमत कशी काढणार. बघा, 60 रुपये डझन प्रमाणे 3 डझन म्हणजेच किती, हे 60 रुपये आहे, हे 3 डझन नग आहेत, म्हणजेच लक्षात घ्या 3 डझन आहे टोटल, तर 180 याची खरेदी किंमत आपल्याला भेटणार. हे काय आहे, खरेदी केली. ओके, खरेदी समजून घ्या, हे आहे खरेदी. त्यानंतर बघा, 4 रुपयाला 1 याप्रमाणे विकली, 4 रुपयाला 1 याप्रमाणे किती विकली, मग 3 डझनचे पैसे किती होतात, तर 36 नग होतात. हे 36 नग याचा गुणाकार केला तर 144 येते. लक्ष द्या, 144 काय होते, तर विक्री किंमत भेटली आपल्याला. ओके, आता आपल्याला या 3 घटकापैकी कोणता एक घटक काढायला सांगितलेला आहे, तर आपल्याला काढायला लावलेला आहे शेकडा तोटा किती. तर कसं काढणार, बघा, आता मी सोडून सांगतो तुम्हाला कशा पद्धतीनं काढायचं आहे. तर इथं खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत आपल्याला दिलेली आहे 180, आता आपल्याला भेटलेली आहे. त्याच्यानंतर विक्री किती भेटलेली आहे, विक्री 144 भेटली. आपल्याला विचारलं का शेकडा नफा किंवा तोटा, म्हणजेच विक्री गुणीला 100 आपल्याला करायचं आहे. बघा कशा पद्धतीनं मांडणार, मांडणी इकडे समजून सांगतो. एकदा पहिलं गणित म्हणून मी तुम्हाला मांडणी समजून सांगतो. खरेदी किंमत किती आहे 180, त्याच्या शेजात किती घेणार आपण, नेहमी 100 घेणार बरोबर. विक्री किती आहे, विक्री आहे 144. शेकडा नफा किंवा तोटा माहित आहे का, नाही. इथून करणार आपण तिरपा गुणाकार, तिरप्या गुणाकारासोबत बघा ही जी संख्या आहे ही संख्या अंशात राहील आणि 180 छेदात राहील. म्हणजेच बघा, इथं सोडून सांगतो तुम्हाला आता, 100 गुणीला 144 छेदात 180. बघा,
आता इथून भाग द्यायचा आहे तुम्हाला, 0 कट 0 कट. ओके, जर भाग तुम्हाला 18चा पाडायचा असेल तर खूप चांगली गोष्ट, जर नाही येत असेल तर तुम्ही 2 भागू शकता. मी 2 भागून दाखवतो. 2 पंच 10, 2 9 18. आता 9ने वर भाग जातो इकडं, 9 1 9, 9 1 9, उरले किती? 14तून 9 गेले, 5 उरले, इथे झाले 54. 9 सखी 54, म्हणजेच 5 गुणिला 16, 16 पंच 80. 80 जे आहे, 80 काय आले आपल्याला, ही जी रक्कम आहे आपल्याला 100 मधून वजा करावी लागते. म्हणजे 100 मायनस 80 गेले तर उरले किती? 20% आपल्याला काय झाला? तोटा झाला. 100% प्रत्येक किंमत राहत असते, त्या किमतीतून आपण 20% काढलेली आहे. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडू शकतो. पहिल्या वेळेस तुम्हाला इथं मी समजून सांगण्यात वेळ गेला, परंतु हे एवढं सूत्र जर नाही मांडलं तर त्याला 2 ते 3 सेकंदात तुम्ही या प्रश्नाला सोडवू शकता. बघा, समजलं असेल तर समोरच्या प्रश्नाकडे आपण आता जाऊया. समोरचा प्रश्न बघा त्याच पद्धतीचा आहे. तर तुम्हाला जर पहिला प्रश्न समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो. जो विद्यार्थी कमेंट बॉक्समध्ये उत्तर देईल त्याला आपण सांगतो की किती समजलेलं आहे हे समजेल आपल्याला. ओके, चला बघा, 48 रुपये डझन दराने 2 डझन चिक्कू खरेदी करून 3 रुपयाला 1 याप्रमाणे विकले तर शेकडा तोटा किती? आपल्याला शेकडा तोटा काढायचा आहे. मग तुम्हाला पहिलं सूत्र माहित झालेलं आहे. आता आपण काय करणार आहोत? डायरेक्ट खरेदी किंमत विक्री किंमत काढायची. खरेदी किंमत किती आहे काढण्यासाठी आपण 48 रुपये डझन प्रमाणे किती? 2 डझन घेतले तर 48 दोन्ही 96 होतात. 96 रुपयाला काय केली? खरेदी केली. ओके, आता खरेदी किंमत आहे. विक्री किंमत म्हणजे काय? तर 3 रुपयाला आपण घेतल्या, विकत असताना 3 रुपयाला 1 विकलं तर बघा किती नग विकले? टोटल 24 नग. डझन किती? तर 2 डझन म्हणजे 24 नग. 24 त्रिक 72 होते. 72 रुपयाला आपण काय केले? विकले. तर हे विक्री किंमत भेटली आपल्याला. आता शेकडा तोटा काढायचा आहे. मी तुम्हाला पहिले सांगितलं की विक्री गुणीला 100 करायचं आपल्याला. विक्री किती आहे? 72 गुणीला 100 छेदात आपण खरेदीनं भागणार. ओके, खरेदीनं भागण्यासाठी बघा इथं भाग जातो. भाग द्यायचा आहे तुम्हाला. भाग कितीनं देणार बघा. इथं जर 18 भागतो म्हटलं, म्हणजेच आपण 24 भागतो म्हटलं तरी भाग जाते. 24 त्रिक 72, 24 चोक 96, 4 1 4. इथं जर भागलं तर 25 होतात. 25 चोक 100 होतात. 25 त्रिक 75, म्हणजे 100 मधून 75 गेले, किती उरलेत? तर हे जे आहे आपल्याला 75% रक्कमच हातात आली. म्हणजेच आपला लॉस किती झालेला आहे? 25%. 100 मायनस 75, 25% आपला लॉस झाला. अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवलेला आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. एका टाईपचे आपण 2 उदाहरणे पाहतो. प्रत्येक उदाहरण तुम्हाला सोडून पाहायचे आहे जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कठीण जाणार नाही. बघा, थोडा टाईप चेंज करू, परंतु हा प्रश्न तुम्हाला सोडवता येईल कारण त्याच टाईपवर आहे. नंतर तुम्हाला थोडंसं लेवल वाढत जाईल तर तुम्ही प्रश्न सोडवू शकता. बघा काय म्हटलेलं आहे. 13वा उदाहरण. 120 रुपये डझन दराने 5 डझन आंबे खरेदी करून 125 रुपये नफा घेऊन विकले तर आंब्याची विक्री किंमत किती? तर एकाच आंब्याची विक्री किंमत विचारलेलं आहे इथं आपल्याला. एका आंब्याची विक्री किंमत किती? आता सूत्र तोच, त्याच सूत्रानुसार आपल्याला त्याच पद्धतीनं खरेदी किंमत विक्री किंमत काढायची. आता आपल्याला विक्री तर काढायला सांगितली, मग खरेदी काय आहे? खरेदी कशी करणार? 120 रुपये डझन प्रमाणे 5 डझन. तर 0शी 0, 12 पंच 60, हे 600 रुपयाला आपण काय केली? खरेदी केली. आता तुम्हाला माहित होतं की खरेदी काय करणार आपण. आता ही खरेदी किंमत भेटली. तुम्हाला एकदा परत सूत्र सांगतो. खरेदी किंमत किती आहे? 600 रुपये. त्याच्या छेदात राहतं 100. इथं आपल्याला विक्री काढायची आहे, म्हणजे विक्रीच्या जागेवर आपण क्वेश्चन मार्क घेणार. आणि इथं नफा दिलेला आहे. नफा किती दिला? तर 25 रुपये 25% नफा दिला. म्हणजे किती घेणार आपण? 125 घेणार. इथं 100ला प्लस राहते नफा. ओके, या पद्धतीने घेणार. तर तिरप्या गुणाकारात 100 आपल्याला भागावं लागेल. आता हा तुम्हाला टाईप कळाला असेल. आपल्याला 100 भागावं लागते विक्री किंमत काढताना. म्हणजेच बघा इकडं, तर 600 गुणीला 125 छेदात 100. 2 शून्य कट, 2 शून्य कट. आता 6 पलीकड गुणा. 6 पंच 30शी 0, हातच्या आले 3, साईन दोरी 12, 12 3 15शी 5, हातच्याला 1.
6 एक 6 आणि 1 7, 750. 750 जे आहे टोटल त्याची विक्री किंमत आहे. पण आपल्याला काय विचारलं, एका आंब्याची किंमत किती. एका आंब्याची किंमत किती, तर आपल्याला कितीनं भागावं लागल. किती नग आहेत, टोटल 5 डझन नग आहेत. किती नग आहेत, टोटल 5 डझन नग. म्हणजे बघा 5 डझन म्हणजे 12 गुणिला 5, 12 पंचे 60 नग आहे. मग या 750ला आपण कितीनं भागणार, 60 ने भागणार. म्हणजे एका आंब्याची आपल्याला किंमत भेटणार. बघा 0 कट 0 कट. ओके, 6 एक 6, 750 बरोबर आहे. 6 एक 6, उरला 1, साइन दोन्ही 12. ओके, त्यानंतर इथं उरतात 3 पॉईंट द्यायचा, 0 वाढवायचा, 6 पंचे 30 म्हणजे 12.5 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. एका आंब्याची किंमत आहे 12.5. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवावं लागते. हे 60 काय आले, तर हे 60 जे आहेत ते नग आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. 12 रुपये डझन म्हणजे 5 डझन आपण जर घेतले तर 12 नगाचा 1 डझन राहते, म्हणून 5 डझनाचे 60 नग होतात. ओके, ही टोटल जी आहे विक्री किंमत आहे, ही विक्री किंमत आहे. विक्री किंमत, टोटल विक्री किंमत विचारली तर इथं स्टॉप होते, परंतु त्यांनी एका आंब्याची विचारले म्हणून आपल्याला त्या नगानी भागावं लागलं. ओके, चला समोर जाऊया विद्यार्थी मित्रांनो. हा प्रश्न सोडवण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला इथं पाहायला मिळतील आणि अशा शॉर्ट ट्रिक्सनुसार आपण इथं सर्व काही उदाहरणं सोडवत असतो. तर चॅनलला लाईक करून एकदा सबस्क्राईब करून आपल्या विद्यार्थी मित्रांना एकदा लिंक शेअर करायची आहे मित्रांनो. बघा 72 रुपये डझन दराने 3 डझन चेंडू खरेदी करून 50% नफा घेऊन विकले तर एका चेंडूची विक्री किंमत किती. त्याच पद्धतीनं प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. कसं सोडवणार बघा, इथं 72 रुपये डझन प्रमाणे किती, 3 डझन काय केले आपण, खरेदी केले. 3 दोन्ही 6, 3 7 21, 216 रुपयाला आपण खरेदी केले. मग आता आपल्याला 50% नफा झाला, म्हणजेच 216 गुणिला 150 छेदात 100. तर आपल्याला काय करायचं आहे, विक्री किंमत पहिले काढायची. मग बघा 0 कट 0 कट, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, बे 1 बे, बे 1 बे, बे 0 0, बे 8 16. 108 गुणिला 3, 108 गुणिला 3 केल्यास बघा 8 त्रिक 24, 4 हातच्या आले 2, बे 0 0, 3 0 0, 2 2, 3 1 3, 324 नग. टोटल 324 काय आली, विक्री किंमत आली. ही विक्री किंमत आहे, परंतु आपल्याला एका चेंडूची किंमत विचारली म्हणून 3 डझन म्हटल्यावर किती होते, तर 36 होतात. 36 न आपल्याला भागायचं आहे. 3 डझन म्हटल्यावर याला 36 न भागणार. मग भागा, कसं भागणार हो, तर इथं 4 ने भाग जाते. जर ना याला मोठा पाडा तर 4 ने भागा. 4 9 36, 4 8 32, 4 1 4 म्हणजे 81 भागीला 9 केल्यास आपल्याला उत्तर भेटते 9. ओके, तर 9 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. असं सोडवलं तर म्हणजे 100% तुमच्या प्रश्नाचं उत्तर निघते. तुम्हाला विक्री किंमत कळाली, 324 आली होती, त्याला नगाने आपण भागलेलं आहे. बघा टाईप क्रमांक 8 थोडासा टाईप आपण चेंज करूया. आता प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. काय म्हटलेलं आहे, 15वा क्वेश्चन आहे. 10 पेनची खरेदी किंमत 8 पेनच्या विक्री किमती एवढी आहे, तर शेकडा नफा किती. आपल्याला शेकडा नफा किती विचारलेला आहे. 10 पेनची खरेदी किंमत दिली. आता याच्यामध्ये बघा, हे जी विक्री किंमत आहे त्याला आपण खरेदी किंमत समजणार. म्हणजेच खरेदी किंमत म्हटल्यावर काय करायचं आहे, या किमतीने आपल्याला त्याला भागायचं आहे. म्हणजे 10 गुणिला 100. ओके, याला आपण विक्री समजणार, समजून घ्या, आणि याला खरेदी समजणार. हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा इथं खरेदीचं जे किंमत दिली याला आपण उलट करणार, एक्सचेंज करणार, याला विक्री समजणार आणि याला विक्रीला आपण खरेदी समजणार. हे समजलं असेल तुम्हाला. म्हणून आपण खरेदी गुणिला विक्री गुणिला 100. आता विक्री किंमत ही झाली आणि गुणिला 100 घेतलं आपण. आता याला भागणार कितीने, खरेदी किंमत 8 ने. याला उलट केलं, एक लक्षात घ्यायचं. आता भाग द्यायचा आहे आपल्याला. तर पहिले काय करा, गुणून घ्या. गुणून घेत असताना बघा कशा पद्धतीने गुणणार. तर इथं झाले 1000,
छेदात 8, 8 एका 8, 8 एका 8. ओके, इथं जर भागलं टोटल आपण तर 125 येतात. म्हणजे 125 गुणिला 8 हे 1000 होतात. मग 125 आहे तर 100 पेक्षा किती जास्त आहे? 100 पेक्षा किती जास्त आहेत? तर 25 जास्त आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 25% काय होईल आपल्याला? नफा होईल. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं आहे. समजलं असेल मित्रांनो. आता थोडं समोर जाऊया. या प्रश्नाचं उत्तर सोडवण्यासाठी बघा, सर्वप्रथम आपण थोडंसं मार्केटिंग पाहू, कारण खूप महत्वाचं आहे ब्रँडिंग. बघा, स्पर्धा परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात. पोलीस भरती, वनरक्षक, तलाठी, सरळसेवा, एमपीएससी इत्यादी पदांकरिता तुम्ही जर तयारी करत असाल तर ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच आपली अवेलेबल आहे, जे की ऑनलाईन आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची लेक्चर आहेत. पोलीस भरती 2025-26च्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आहे. शॉर्ट आणि सिंपल ट्रिक्सनुसार आपण संपूर्ण उदाहरणे इथं शिकणार आहोत. विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच जी आहे 499 रुपयालाच तुम्हाला मिळणार आहे, ते बी ऑफरमध्ये. तुम्हाला ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे गुगल प्ले स्टोअर वरून, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. चला, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कोणताही प्रॉब्लेम आल्यास या नंबरवर संपर्क साधायचा आहे, 90 11 37 38 82. मी तिथं तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करणार आहोत. लवकरात लवकर ही बॅच घेऊन घ्या, म्हणजे 100% तुम्हाला सांगतो की तुमचा बेनिफिटच होणार आहे, कारण 500 रुपये ही जास्त किंमत नाही. चला बघा, 16वा उदाहरण काय म्हटलेलं आहे? 5 पुस्तकांची खरेदी किंमत ही 6 पुस्तकांच्या विक्री किमती इतकी असल्यास शेकडा तोटा किती? आता शेकडा तोटा काढायचा आहे. कसं काढणार? तर बघा, आता याला मी आणखी एक ट्रिक जर चेंज करतो म्हटलं, बघा काय करणार, तर इथली किंमत जर जास्त असेल, ओके, तर काय करणार? इथली किंमत कमी आहे, तर अशा वेळेस काय करणार मी? बघा, या किमतीतून ही किंमत वजा करून इथं लिहिणार, म्हणजे 1 आली. 6तून 5 गेले, 1 राहिले, आणि हे 6 ॲज इट इज, याला गुणिला 100. म्हणजे या ट्रिकनेही आपण या प्रश्नाला सोडू शकतो. फक्त अट काय आहे? इकडची किंमत जी आहे ती किंमत मोठी पाहिजे हिच्यापेक्षा. ओके, मग आता इथून भाग देत असताना बघा, इथं गुणाकार होईल. 100 एक 100, याला भागणार 6ने. ओके, 6 एक 6, 6 एक 6, उरले किती? तर उरलेले आहेत इथं 4. 6 6 36, परत 4 उरतात, पॉईंट द्यायचा, 0 वाढवायचा, 6 6 36, परत इथं 0 वाढवायचा, 6 6 36. या पद्धतीनं 16.66 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परत एकदा सांगतो, इथली संख्या मोठी असेल तर ही संख्या वजाबाकी करून वर लिहायची, आणि छेदातनी ही संख्या लिहायची आणि गुणिला 100 करायचं. बस, एका सेकंदात उत्तर निघते. समजलं असेल. समोरचा प्रश्न पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, टाईप क्रमांक आता आपण 9वा पाहूया. कारण आपण गडबडीनं का घेत आहोत, फास्ट का घेत आहोत? कारण बराचसा वेळ निघून गेलेला आहे. कसा वेळ जातो आहे तुम्हाला कळणार नाही, म्हणून म्हटलं की तयारी चांगली करा. एक वस्तू 10% तोट्याने विकण्याऐवजी 10% नफ्याने विकली तेव्हा 60 रुपये जास्त मिळतात, तर खरेदी किंमत किती? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. इथं काय म्हटलेलं, आपल्याला 2 टक्केवारी दिली, ऐवजी हा शब्द वापरला. ओके, एक वस्तू 10% तोट्याने विकण्याऐवजी 10% नफ्याने विकली तर 60 रुपये जास्त मिळतात. बघा, याचा काय करायचा? 10% तोटा आणि 10% नफा, याच्यातला फरक किती झाला? बघा, नफा म्हटल्यावर किती? 110. त्याच्यानंतर तोटा म्हटल्यावर किती? 90. 10%, म्हणजे याचा फरक आला 20%. याचा फरक किती आला? 20%. म्हणजेच 20% बरोबर 60 रक्कम आहे, तर 100% बरोबर किती रक्कम? या पद्धतीने आपण तिरपा गुणाकार करणार, म्हणजे 100 गुणिला 60 छेदात 20. 20 एक 20, 20 त्रिक 60, 100 त्रिक 300 रुपये त्याची काय असेल? खरेदी किंमत असेल. अशा पद्धतीने या प्रश्नाला सोडवू शकता. काय करायचं आहे? फक्त आपल्याला इथं टक्केवारी काढचा फरक काढायचा आहे. म्हणजे नफा असेल तर नफा लिहायचा, तोटा असेल तर तोटा लिहायचा. मग 20% बरोबर आपण 60% रक्कम घेतली, 100% रक्कम बरोबर किती? अशा पद्धतीने तिरपा गुणाकार. मग अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडू शकतो. बघा, समोरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे. काय म्हटलेला आहे? एक वस्तू 5% तोट्याने विकण्याऐवजी 15% नफ्याने विकल्यास 100 रुपये जास्त मिळतात, तर खरेदी किंमत किती? काय करायचं आहे? त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. पद्धत काय आहे मग? बघा, नफा जास्त राहते म्हटल्यावर 15% नफा म्हटल्यावर 115, 5% तोटा
म्हटल्यावर इथं 95, याच्यातला फरक येते 20चा, म्हणजेच 20% बरोबर 100 रुपये. ओके, 100 रुपये. तर 100% बरोबर किती, या पद्धतीने आपण तिरपा गुणाकार करणार. म्हणजे 100 गुणिला 100 भागीला 20, म्हणजेच 20 20 एक 20, 20 5 100. तर लक्ष द्या, या प्रश्नाचं उत्तर आहे 500. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे 500. तर ऑप्शन क्रमांक, याही प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए येत आहे. ओके, अशा पद्धतीने आपण या प्रश्नाला सोडवणार आहोत. बघा, टाईप क्रमांक 10. टाईप क्रमांक 10 काय म्हणत आहे, तर 500 रुपये छापील किमतीच्या वस्तूवर 10% सूट देऊनही 10% सूट देऊनही 25% नफा होतो, तर त्याची मूळ किंमत किती. मूळ किंमत विचारली, मूळ किंमतच नेहमी खरेदी किंमत असते, अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं आहे. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत. आता याच्यामध्ये सूट राहते, तर याचं सूत्र सेमच आहे, परंतु थोडंसं समजून घ्या मी काय सांगतो. सूत्र एकच आहे, छापील किंमत दिली, सूट दिली, तर कसं काढायचं आहे. इथं आपल्याला मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत लिहितो मी, इथं खरेदी. ओके, त्याच्यानंतर शेकडा सूट, शेकडा सूट करतो मी इथं. शेकडा सूट नेहमी काय करसाल आपण, तर 100 मधून वजा करूनच लिहायची आहे आपल्याला. ओके, 100 मधून वजा. जर 20% सूट असेल तर इथं 80च घेणार आपण, समजलं. त्यानंतर छापील किंमत आणि इकडं शेकडा नफा किंवा तोटा. ओके, मग हे जे आहे हे आपलं सूत्र झालं. या सूत्रानुसार तुम्ही चारही घटक काढू शकता. हे चारही घटक जर तुम्हाला काढायला सांगितले तरी एकेकानं तुम्हाला किंमत दिली असतील तर तुम्ही चारही घटक तिरपा गुणाकार करून काढू शकता. म्हणजे एक सूत्र 100% सांगतो तुम्हाला, कोणताच डाऊट इथं राहणार नाही, तुमचा सगळे डाऊट इथं क्लिअर होऊन जातील. मग काय, आपल्याला छापील किंमत किती दिली, छापील किंमत दिली 500 रुपये. आपल्याला खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत काढायची आहे, मूळ किंमत. ओके, तर मूळ किमतीच्या जागेवर खरेदी किमतीच्या जागेवर आपण क्वेश्चन मार्क घेतलेला आहे. त्यानंतर 10% सूट म्हटल्यावर इथं घेणार आपण 90. छापील किंमत दिली 500, त्याच्यानंतर शेकडा नफा किंवा तोटा किती दिलेला आहे, 25% नफा म्हटल्यावर इथं 125. तिरपा गुणाकार करत असताना बघा, 90 गुणिला 500 छेदात 125, या पद्धतीनं बघा. 125 एक 125, 125 दोन्ही 500, चोक 500 होतात, 125 चोक 500. तर 90 चोक 360 होतात. या प्रश्नाचं उत्तर असेल 360. ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समजलं असेल. आता व्हिडिओचा सर्वात शेवटचा प्रश्न, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. सर्वात शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा. 800 रुपये छापील किमतीवर 20% सूट देऊनही 28% नफा होतो, तर खरेदी किंमत किती. बघा, आता आपण काय करणार, खरेदी किंमतच काढायला लावलेली आहे. तर छापील किंमत किती दिली, 800 गुणिला शेकडा सूट किती, 80. म्हणजे 20% सूट म्हटल्यावर इथं किंमत घेणार किती, 80. आणि 28% नफा म्हटल्यावर 128. ओके, आता भाग द्या. भाग देत असताना बघा कशा पद्धतीने भाग देणार. 4 न भाग जाते, 4 त्रिक 12, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, हा शून्य कट केला, इथं लिहिला. इथं भागलं 4 पंच 20, परत 4 8 32, 8 1 8, 8 1 8, हा शून्य कट केली, इथं लिहिली. म्हणजेच 500 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. ऑप्शन क्रमांक एच हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. अशा पद्धतीने आपण प्रत्येक प्रश्न सोडवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणता डाऊट तुमचा इथं क्लिअर झाला नसेल, असं जर असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, कारण याच्या पद्धतीनं आपण सर्व काही उदाहरणं सोडून पाहिलेली आहेत. कसाही प्रश्न विचारू, एक सूत्र लक्षात ठेवा आणि संपूर्ण टॉपिक तुम्हाला सोडवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.